उपमंत्री उदय सामंतांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। तर गोगावले म्हणाले यात तथ्य असेल असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दिली आहे। बाळासाहेब होते तोपर्यंत कदाचित कोण काय प्रयत्न करत असतील काय गोष्ट, पण त्याच्यानंतर मी तर निघाल्यानंतर जे काही रणकंदन झालं तुम्हाला कल्पना आहे। मी तर रेव्हेन्यू मिनिस्टर झालो, त्याच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये माझ्या विरुद्ध निदर्शनं झाली तो भाग वेगळा। काय बाळासाहेबांचं आमचं सुद्धा काय याच्या एकमेकाच्या विरुद्ध जे आहेत टीका टिप्पण्या झाल्या आणि त्याच्यानंतर मग सगळं ते मिटलं सुद्धा। आम्ही एकत्रित बसतो, बाळासाहेबांनी बोलवलं वगैरे, जेवण खाणं झालं, सगळं मिटलं। त्यावेळेला स्वतः बाळासाहेब ठाकरे आणि एक 11 जणांची जे लीडर्स कमिटी होती, नेते मंडळी, ती बसायची एकत्रित आणि महत्त्वाचे निर्णय घ्यायचे। मला माहीत नाही काय परिस्थिती आहे, मला वाटत नाही की तसं काही असेल, कारण आम्ही त्यांना जवळून सगळ्यांनाच ठाकरे कुटुंबियांना पाहिलेलं आहे आणि असं काही प्रकार असतील असं मला वाटत नाही। माझ्या सकट कुठच्याही मंत्र्याला महायुतीवर बोलण्याचा अधिकार आहे असं मला वाटत नाही। शिवसेनेचे जे आमचे प्रमुख आहेत एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार याच्यावर बोलू शकतात। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील त्याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही। त्याच्यामुळे भरत शेठना ही माहिती कुठनं मिळाली हे मला माहिती नाही। तुमची पत्रकार परिषद झाली की भरत शेठशी मी चर्चा करेन आणि नक्की त्यांना ही माहिती कुठनं मिळाली याचा अहवाल घेईन। तर गोगावलेंसारख्या उडाणटप्पू लोकांना आपण उत्तर देत नाही असं प्रत्युत्तर ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार भरत गोगावलेंनी दिलंय। भरत गोगावले काय बोलले हे मी ऐकलेलं नाही आणि मी साधारणपणे अशा त्यांना उडाणटप्पू म्हणतात त्या उडाणटप्पू लोकांच्या वक्तव्याला मी कधी उत्तर देत नसतो। नाशिकमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेला आता सुरुवात झाली आहे। मंत्री छगन भुजबळ यांनी काल मनपाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर कारवाईला सुरुवात झाली। अतिक्रमण मोहिमेदरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त सध्या तैनात आहे। महापालिका आणि पोलिसांचं संयुक्तरित्या ही कारवाई केली जाते। नाशिक शहराचा मुख्य चौक असलेल्या द्वारका सर्कल परिसरात ही अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली जाते। शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात आली आहे। लोकांना जरी सांगितले ना तरी ते तुम्हाला मदत करतात। मी येवल्याला केलं, तिकडच्या काही लोकांना भेटलो बा तुमची जी माणसं जे आपण त्या मोठ्या ड्रायव्हर त्याने नाशिक शहरातील द्वारका परिसरामध्ये असलेले जे अतिक्रमण आहे ते आता हटवण्यासाठी या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई आपल्याला पाहायला मिळत होती। खरं तर नाशिकच्या द्वारका सर्कल परिसरामध्ये असलेले जे वाहतूक कोंडीचा प्रश्न होता तो अनेक दिवसांपासून मोठेपर्यंत वाढत होता। त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांनी या वाहतूक कोंडीचा प्रश्न जो आहे तो मार्गी लावण्यासाठी ही संपूर्ण सर्कल हटवण्याची जी ती मोहीम हाती घेतली होती। आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी हे संपूर्ण परिसरात असलेल्या टपऱ्या आहेत, त्यासोबत काही अतिक्रमण आहेत, त्या आता या ठिकाणी हटवलं जात आहे। संपूर्ण नाशिक शहरातील जे वाहतूक कोंडीचा प्रश्न होता तो वाहतूक कोंडीचा प्रश्न नाशिकच्या द्वारका परिसरातूनच तो उपस्थित होत होता। त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर आता कालपासून या द्वारका सर्कलच्या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरातील जे अतिक्रमण आहे ते हटवण्याचं काम या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचा या फौजफाटा अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांसह या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय। 2 दिवसांपासून हे अतिक्रमण काढण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस यांना देखील त्या ठिकाणी खडे बोल सुनावले होते आणि त्यानंतर आता नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून हे संपूर्ण अतिक्रमण हटवत असल्याचं आपल्याला एकूणच या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात पोलिसांनी एन्काउंटर केलाय। लांबोटी परिसरात पुणे गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे।